यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातून मानवी तस्करी आणि संशयास्पद बेपत्ता प्रकरणाचा एक अत्यंत खळबळजनक प्रकार समोर आलाय। गेल्या 6 महिन्यात 34 आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचा गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। यामागे मानवी तस्करी, लव जिहाद आणि धर्मांतराचं मोठं रॅकेट असण्याची शक्यता देखील चव्हाण यांनी वर्तवली आहे। तर काय म्हणालेत प्रफुल्ल चव्हाण आपण ऐकूया। परवा स्वतः मी रात्री 1 वाजता एका मुलीला वाचविलं, कारण त्या मुलीला रात्री तिची विक्री करत होते। 15 वर्षाची ती बालिका होती। राळेगाव तालुक्याच्या पिंपरी-दुर्ग येथील ती बालिकेला आम्ही रात्री 1 वाजता वाचवलं। त्यामुळे कदाचित तिचं आयुष्य आणि जीव आम्ही वाचवू शकल्याचं आम्हाला आनंद आहे। परंतु अशा अनेक बालिका आहेत की ज्या अजूनही या जंजाळात आहेत। त्या बालिकांचा शोध घ्यावा। आजपर्यंत किती यांनी विकल्या आहेत याचा तपास घ्यावा। या सिंडिकेटमध्ये खूप लोक समाविष्ट आहेत। माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या विषयाचा कसून तपास घ्यावा। काल एक ऑडिओ क्लिप अशा स्वरूपाची प्रसारित झालेली होती। ती ऑडिओ क्लिप पोलिसांपर्यंत मिळाली। त्याच्यामध्ये जेवढ्या आरोपींचं नाव आहे, त्यात महिला आरोपी असतील किंवा पुरुष असतील, त्या सर्वांना पोलीस स्टेशनला बोलून राळेगाव पोलीस स्टेशनला आपण सखोल चौकशी केलेली आहे आणि अजूनही ती करीत आहोत। हे गुन्ह्याचा प्रकार म्हणजे असा आहे की महिलांना, मुलींना भरीस घालून त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देणं आणि लग्न त्याच्यासाठी पैसे कमवणं आणि ह्या मुली 15-20 दिवसांनी परत माघारी आल्यानंतर पुन्हा सासरी न जाणं अशा स्वरूपाचं आहे। आणि ह्याच्यावरून काही ठिकाणी म्हणजे जालन्यामध्ये टेंभुर्णी या ठिकाणी एक फसवणुकीचा गुन्हाही दाखल झालेला आहे। अशा स्वरूपाचं हे रॅकेट आहे। या संदर्भात एक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होते, मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही। काय आहे या ऑडिओ क्लिपमध्ये आपण एकदा ऐकूया। बाबा कल्याणी त्याचंही लग्न दिलं करून कल्याणी आत्या निघाली होती ना माझ्या पुरेशी हो त्यानंच दिलं। हो का? खतरनाक काम आहे। तू भी करते का काम तसे? कोण? माझ्या पुरेशी नाही हो, ते मजरही करते। तिघ चौकच आहे का फक्त म्हणजे पोरी विकते काढते? बाप रे, फक्त 3-4 रॉकेट नाही यांचं। बाप रे, तुला काय माहिती? नाही या कामात बाप रे।